नमस्कार मंडळी, हा माझा नवीन रानमाळ चॅनल आहे. तरी मी ह्या चॅनलवर वनस्पती आयुर्वेदिक व्हिडिओ अपलोड करीत आहे. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. नमस्कार, मी तुम्हाला एक वनस्पती औषध सांगणार आहे. कानदुखी, कानातून घाण येणे, कानातून पाणी येणे, कानाला सर्दी होणे, हे घरगुती उपाय आहे. वनस्पती चांगली आहे. तुम्हाला आवडले तर ते सबस्क्राईब करा, फॉलो करा. ही वनस्पती आहे हे कढीपत्ता. हा कढीपत्ता आणि ह्याच्याबरोबर लागणारा एक ओवा. हा कढीपत्त्याची एक फांदी अशी वरबडून घ्यायची आणि ह्याच्याबरोबर एक 2 चिमट ओवा, थोडा एवढा घ्यायचा, ओवा एवढा घ्यायचा. ते नंतर दोन्ही मिळून एकत्र करून चेचायचे. 2-3 चमचे पाणी घालून हे बारीक घ्यायचं, चेचून घ्यायचं. चेचून घेतलं की हाय तसंच ते उकळून घ्यायचं, गरम करून घ्यायचं. गरम केल्यानंतर ते संपूर्ण वस्त्रगाळ करून घेणे, फडक्यात घालून गाळून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 थेंब कानात टाकून घ्या, गार करून कानात टाकून घ्या. 5 मिनटात तुम्हाला ते ठणका असू दे, गवगवणं असू नये, कमी येतं. 2च थेंब टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते दुखणं कसलंही असलं तरी बी ते बरं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनेक औषधे आहेत माझ्याकडं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी नवीन चॅनल चालू केलेला आहे. वनस्पतीची माहिती देत आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. तरी मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.